जंगलाच्या शेवटी सुधीरची झोपडी होती. सुधीर एक लाकूड तोड्या होता. तो त्याच्या कुटुंबासोबत ह्याच झोपडीत राहत होता. सुधीरची बायको वर्षा आणि मुलगी नयनतारा दोघीही जास्त करून घरातच राहत होत्या. एके दिवशी, बाबा, तुम्ही मला म्हणाला होता तुम्ही मला जंगल दाखवायला घेऊन जाल. हो, म्हणालो तो होतो, पण जंगल भयानक आहे. तिथे खूप जंगली जनावरं आणि सिंह आहेत. तुम्ही नेहमी हेच म्हणता बाबा. मी घरात बसून बसून कंटाळते. तुम्ही कधीच मला जंगलात घेऊन जात नाही. ठीक आहे, ठीक आहे. चल, आज तू जंगल बघूनच घे. अरे वा, आज मी जंगल बघणार. हो हो, बघून ये, पण बाबांबरोबरच राहा. इकडे तिकडे भटकू नकोस. नाही आई, मला माहितीये मी बाबांबरोबरच राहीन आणि जसं बाबा म्हणतील तशीच वागेन. चांगली गोष्ट आहे. नयनतारा आनंदाने तिच्या बाबांबरोबर जंगलात जाते आणि चालता चालता गप्पा मारायला लागते. बाबा, तुम्ही रोज जंगलात येता. तुम्ही कधीच जंगली जनावरं पाहिली नाहीयेत? बघितली आहेत, पण जास्त करून रात्रीच. आणि आता तरी मी इतका सतर्क राहतो की जनावरांचा आवाज ऐकूनच जंगलाच्या बाहेर निघून जातो. पण बाबा, किती चांगलं झालं असतं जंगली जनावरं माणसांना काही करत नसती तर. मग आपण सगळे एकत्र राहिलो असतो, हो ना? जर असं झालं असतं तर माणसाने ही जंगलही नष्ट केली असती. तेही खरंच आहे बाबा. जो जसा आहे तसाच तो ठीक आहे. काही वेळानंतर नयनतारा आणि सुधीर दोघंही जंगलाच्या मध्यावर पोहोचतात. सुधीर झाड कापायला लागतो. नयनतारा तिथेच बसलेली असते. हे जंगल किती सुंदर आहे. आणि भयानकही. बाबा, मला तहान लागली आहे. समोरच नदी आहे, पण सांभाळून जा. बऱ्याचदा जंगली जनावर तिथे पाणी प्यायला येतात. तुला जसा जंगली जनावरांचा आवाज येईल लगेच परत ये. ठीक आहे बाबा. नयनतारा नदीवर जाते आणि त्यातलं पाणी प्यायला लागते. पाणी प्यायल्यानंतर ती बराच वेळ नदीच्या काठावर बसून राहते आणि जंगलातील सौंदर्य पाहत राहते. तितक्यात नदीच्या पलीकडच्या किनारी एका सिंहाची नजर नयनतारावर पडते आणि सिंहाला नयनतारा आवडायला लागते. अद्भुत, किती सुंदर आहे ती. सिंह नयनताराचं सौंदर्य न्याहाळतच असतो. तितक्यात तिथे कोल्हा येतो. अरे वा गुरु. कोल्ह्याचा आवाज ऐकून नयनतारा घाबरते आणि बाबांकडे पळत जाते. काय रे कोल्ह्या, तू त्या सुंदरीला पळवून लावलंस. माफ करा गुरु, मला काय माहिती ती घाबरेल म्हणून. तत्तेरी, ती निघून गेली. आता काय करायचं? तुम्हाला ती मुलगी इतकी आवडली आहे गुरु, तर चला तिच्या वडिलांकडे तिचा हात मागूया. कुठला तरी माणूस तिच्या मुलीचं लग्न सिंहाशी का करून देईल? अरे गुरु, तुम्हालाच माहित नाही तुम्ही काय आहात ते. माणूस कितीही बलशाली का असेना, सिंहाच्या पुढे कमजोरच असतो. मग काय ती मुलगी खरंच माझी बायको होऊ शकेल का? तुम्ही हो तर म्हणा गुरु. आपण सगळे जंगली जनावर तुमच्या बरोबर मुलीच्या घरी जाऊया. मग बघूया ती माणसाची मुलगी तुमच्याशी लग्न कसं करत नाही ते. ठीक आहे. सिंहाच्या सांगण्यावर कोल्हा जंगलात सभा भरवतो. हत्ती, अस्वल, उंदीर सगळे तिथे येतात. आपल्या राजा सिंहाला एका माणसाच्या मुलीवर प्रेम झालेलं आहे आणि त्यांना तिच्याशीच लग्न करायचं आहे. माणसाचं लग्न सिंहाशी? तुला काय त्रास आहे? नाही नाही. आपल्या सगळ्यांना त्यांचं स्थळ घेऊन माणसाच्या घरी जायचं आहे. मला वाटतं हे बरोबर नाहीये. आपण सगळे जर गेलो तर माणसं घाबरतील. त्यापेक्षा सिंह महाराजांनी स्वतः जाऊन लग्नाची बोलणी करावी. जर बोलणं नाही ऐकलं तर मग आपण सगळे जाऊया. हो, हे बरोबर आहे. सगळी जंगली जनावरं हत्तीच्या बोलण्याला दुजोरा देतात आणि मग निश्चित करतात की सिंह महाराज एकटे त्यांचं स्थळ घेऊन त्या मुलीच्या घरी जातील. दुसऱ्या दिवशी सिंह आणि कोल्हा त्या लाकूड तोड्याच्या घरी पोहोचतात. लाकूड तोड्याचे कुटुंब सिंहाला पाहतात आणि सगळे जण घाबरून थरथरायला लागतात. घाबरू नका, सिंह महाराज तुम्हा सगळ्यांना काहीही करणार नाहीत. ते इथे फक्त या मुलीशी लग्न करण्याच्या हेतूने आले आहेत. माझ्या मुलीशी लग्न?
हो, ती मला खूप आवडली आहे आणि मी तिला जंगलाची महाराणी बनवेन. हे ऐकून नयनतारा घाबरते. सुधीर सिंहाला घाबरत असतो, पण त्याला त्याच्या मुलीला वाचवायचं असतं म्हणून तो उपाय शोधायला लागतो आणि अचानक त्याला उपायही सापडतो. महाराज, तुम्ही तर स्वतःच बघितलं की माझी मुलगी तुम्हाला किती घाबरते. माझ्या म्हणण्याचा अर्थ हा नाही की तुम्ही भीतीदायक दिसता, पण तुमचे दात आणि नख माणसांसाठी खूप भयानक आहेत. जर तुम्ही तुमच्या दातांचा आणि नखांचा त्याग करणार असाल तर मी माझा जावई म्हणून तुमचा स्वीकार करतो. सुधीरचं बोलणं ऐकून सिंह गोंधळात सापडतो. सिंह जंगलात परत जातो. मग तो त्याच्या जंगली जनावरांना हे सगळं नीटपणे सांगतो. हे तर बरोबर आहे ती बिचारी मुलगी तीक्ष्ण दात आणि नखांना तर घाबरणारच ना. जर तुम्हाला त्या मुलीशी लग्न करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या दातांचा आणि नखांचा त्याग करावाच लागेल. महाराज, मला वाटतं तुम्हाला हे करावंच लागेल. ती मुलगी खूपच सुंदर आहे. ठीक आहे, मी तयार आहे. त्या दिवशी जंगली जनावरांनी सिंहाचे दात आणि नख काढून टाकली. बिचारा सिंह किती त्रास सहन करत होता, पण सिंह खरा प्रेमी होता. त्या मुलीसाठी त्याने त्याची सगळी नख आणि दात काढून टाकले. दुसऱ्या दिवशी सकाळी सिंह आणि कोल्हा त्या लाकूड तोड्याच्या घरी जातात. बघा, मी माझे दात आणि नख दोन्ही त्यागून आलो आहे. आता तू तुझ्या मुलीचं लग्न माझ्याशी लावून दे. सुधीर सिंहाची चांगलीच तपासणी केली आणि मग एक कुऱ्हाड घेऊन तो त्याला मारायला लागला. कोल्हा तिथून पळून गेला. बराच वेळ सिंहाला मारल्यानंतर सुधीर दमतो. तो सिंहच काय कामाचा, ज्याला नख आणि दातच नसतील. सुधीरने लाथ मारून सिंहाला हाकलून दिले. या कथेतून आपल्याला हे लक्षात येतं की आपण कुणासाठीही आपल्या शक्तीचा त्याग करू नये, नाहीतर सिंहाला सुद्धा माणसापासून घाबरून राहायला लागतं. जंगलाच्या शेवटी सुधीरची झोपडी होती. सुधीर एक लाकूड तोड्या होता. तो त्याच्या कुटुंबासोबत ह्याच झोपडीत राहत होता. सुधीरची बायको वर्षा आणि मुलगी नयनतारा दोघीही जास्त करून घरातच राहत होत्या. एके दिवशी, बाबा, तुम्ही मला म्हणाला होता तुम्ही मला जंगल दाखवायला घेऊन जाल. हो, म्हणालो तो होतो, पण जंगल भयानक आहे. तिथे खूप जंगली जनावरं आणि सिंह आहेत. तुम्ही नेहमी हेच म्हणता बाबा. मी घरात बसून बसून कंटाळते. तुम्ही कधीच मला जंगलात घेऊन जात नाही. ठीक आहे, ठीक आहे, चल आज तू जंगल बघूनच घे. अरे वा, आज मी जंगल बघणार. हो हो, बघून ये, पण बाबांबरोबरच राहा. इकडे तिकडे भटकू नकोस. नाही आई, मला माहितीये मी बाबांबरोबरच राहीन आणि जसं बाबा म्हणतील तशीच वागेन. चांगली गोष्ट आहे. नयनतारा आनंदाने तिच्या बाबांबरोबर जंगलात जाते आणि चालता चालता गप्पा मारायला लागते. बाबा, तुम्ही रोज जंगलात येता. तुम्ही कधीच जंगली जनावरं पाहिली नाहीयेत? बघितली आहेत, पण जास्त करून रात्रीच. आणि आता तर मी इतका सतर्क राहतो की जनावरांचा आवाज ऐकूनच जंगलाच्या बाहेर निघून जातो. पण बाबा, किती चांगलं झालं असतं जंगली जनावरं माणसांना काही करत नसती तर. मग आपण सगळे एकत्र राहिलो असतो, हो ना? जर असं झालं असतं तर माणसाने ही जंगलही नष्ट केली असती. तेही खरंच आहे बाबा. जो जसा आहे तसाच तो ठीक आहे. काही वेळानंतर नयनतारा आणि सुधीर दोघंही जंगलाच्या मध्यावर पोहोचतात. सुधीर झाड कापायला लागतो. नयनतारा तिथेच बसलेली असते. हे जंगल किती सुंदर आहे. आणि भयानकही. बाबा, मला तहान लागली आहे. समोरच नदी आहे, पण सांभाळून जा. बऱ्याचदा जंगली जनावर तिथे पाणी प्यायला येतात. तुला जसा जंगली जनावरांचा आवाज येईल लगेच परत ये. ठीक आहे बाबा. नयनतारा नदीवर जाते आणि त्यातलं पाणी प्यायला लागते. पाणी प्यायल्यानंतर ती बराच वेळ नदीच्या काठावर बसून राहते आणि जंगलातील सौंदर्य पाहत राहते. तितक्यात नदीच्या पलीकडच्या किनारी एका सिंहाची नजर नयनतारावर पडते आणि सिंहाला नयनतारा आवडायला लागते.
अद्भुत, किती सुंदर आहे ती. सिंह नयनताराचं सौंदर्य न्याहाळतच असतो तितक्यात तिथे कोल्हा येतो. अरे वा गुरु. कोल्ह्याचा आवाज ऐकून नयनतारा घाबरते आणि बाबांकडे पळत जाते. काय रे कोल्ह्या, तू त्या सुंदरीला पळवून लावलंस. माफ करा गुरु, मला काय माहिती ती घाबरेल म्हणून. तत्तेरी, ती निघून गेली. आता काय करायचं? तुम्हाला ती मुलगी इतकी आवडली आहे गुरु, तर चला तिच्या वडिलांकडे तिचा हात मागूया. कुठला तरी माणूस तिच्या मुलीचं लग्न सिंहाशी का करून देईल? अरे गुरु, तुम्हालाच माहित नाही तुम्ही काय आहात ते. माणूस कितीही बलशाली का असेना, सिंहाच्या पुढे कमजोरच असतो. मग काय ती मुलगी खरंच माझी बायको होऊ शकेल का? तुम्ही हो तर म्हणा गुरु. आपण सगळे जंगली जनावर तुमच्या बरोबर मुलीच्या घरी जाऊया. मग बघूया ती माणसाची मुलगी तुमच्याशी लग्न कसं करत नाही ते. ठीक आहे. सिंहाच्या सांगण्यावर कोल्हा जंगलात सभा भरवतो. हत्ती, अस्वल, उंदीर सगळे तिथे येतात. आपल्या राजा सिंहाला एका माणसाच्या मुलीवर प्रेम झालेलं आहे आणि त्यांना तिच्याशीच लग्न करायचं आहे. माणसाचं लग्न सिंहाशी? तुला काय त्रास आहे? नाही नाही. आपल्या सगळ्यांना त्यांचं स्थळ घेऊन माणसाच्या घरी जायचं आहे. मला वाटतं हे बरोबर नाहीये. आपण सगळे जर गेलो तर माणसं घाबरतील. त्यापेक्षा सिंह महाराजांनी स्वतः जाऊन लग्नाची बोलणी करावी. जर बोलणं नाही ऐकलं तर मग आपण सगळे जाऊया. हो, हे बरोबर आहे. सगळी जंगली जनावरं हत्तीच्या बोलण्याला दुजोरा देतात आणि मग निश्चित करतात की सिंह महाराज एकटे त्यांचं स्थळ घेऊन त्या मुलीच्या घरी जातील. दुसऱ्या दिवशी सिंह आणि कोल्हा त्या लाकूड तोड्याच्या घरी पोहोचतात. लाकूड तोड्याचे कुटुंब सिंहाला पाहतात आणि सगळे जण घाबरून थरथरायला लागतात. घाबरू नका, सिंह महाराज तुम्हा सगळ्यांना काहीही करणार नाहीत. ते इथे फक्त या मुलीशी लग्न करण्याच्या हेतूने आले आहेत. माझ्या मुलीशी लग्न? हो, ती मला खूप आवडलीये आणि मी तिला जंगलाची महाराणी बनवेन. हे ऐकून नयनतारा घाबरते. सुधीर सिंहाला घाबरत असतो, पण त्याला त्याच्या मुलीला वाचवायचं असतं म्हणून तो उपाय शोधायला लागतो आणि अचानक त्याला उपायही सापडतो. महाराज, तुम्ही तर स्वतःच बघितलं की माझी मुलगी तुम्हाला किती घाबरते. माझ्या म्हणण्याचा अर्थ हा नाही की तुम्ही भीतीदायक दिसता, पण तुमचे दात आणि नख माणसांसाठी खूप भयानक आहेत. जर तुम्ही तुमच्या दातांचा आणि नखांचा त्याग करणार असाल तर मी माझा जावई म्हणून तुमचा स्वीकार करतो. सुधीरचं बोलणं ऐकून सिंह गोंधळात सापडतो. सिंह जंगलात परत जातो. मग तो त्याच्या जंगली जनावरांना हे सगळं नीटपणे सांगतो. हे तर बरोबर आहे ती बिचारी मुलगी तीक्ष्ण दात आणि नखांना तर घाबरणारच ना. जर तुम्हाला त्या मुलीशी लग्न करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या दातांचा आणि नखांचा त्याग करावाच लागेल. महाराज, मला वाटतं तुम्हाला हे करावंच लागेल. ही मुलगी खूपच सुंदर आहे. ठीक आहे, मी तयार आहे. त्या दिवशी जंगली जनावरांनी सिंहाचे दात आणि नख काढून टाकली. बिचारा सिंह किती त्रास सहन करत होता, पण सिंह खरा प्रेमी होता. त्या मुलीसाठी त्याने त्याची सगळी नख आणि दात काढून टाकले. दुसऱ्या दिवशी सकाळी सिंह आणि कोल्हा त्या लाकूड तोड्याच्या घरी जातात. बघा, मी माझे दात आणि नख दोन्ही त्यागून आलो आहे. आता तू तुझ्या मुलीचं लग्न माझ्याशी लावून दे. सुधीर सिंहाची चांगलीच तपासणी केली आणि मग एक कुऱ्हाड घेऊन तो त्याला मारायला लागला. कोल्हा तिथून पळून गेला. बराच वेळ सिंहाला मारल्यानंतर सुधीर दमतो. तो सिंहच काय कामाचा ज्याला नख आणि दातच नसतील. सुधीरने लाथ मारून सिंहाला हाकलून दिले. या कथेतून आपल्याला हे लक्षात येतं की आपण कुणासाठीही आपल्या शक्तीचा त्याग करू नये, नाहीतर सिंहाला सुद्धा माणसापासून घाबरून राहायला लागतं.